ऑफिसचं काम वगैरे सर्व ऑन टायमिंगवरती कंप्लीट केलं. त्यानंतर ऑफिसमधनं एक्झिट केली आणि स्टेशन्सकडे निघाले. स्टेशनला पोहोचले तर बघते तर काही खूप जास्तच गर्दी होती ट्रेनसाठी. आणि ट्रेन पण सध्या लेट होत्या, कारण की अर्धा तास पाऊण तास ट्रेन लेट आहेत. त्याच्यामुळे पण खूप जास्त गर्दी होती. आणि 2 ते 3 ट्रेन सुटल्या, बट काही चढायलाच नाही भेटलं, कारण की आणखीच गर्दी वाढत चाललेली. त्यामुळे फायनली एक ट्रेन पकडली आणि हँडिकॅप डब्यामध्येच चढले, कारण की गर्दी खूप होती आणि ट्रेन पण वाढत आणि घरी जायला पण लेट होतं. त्या म्हटलं बघू, असू द्या, पकडलं तर TC तर बघूया नंतर. त्यामुळे मग ट्रेन पकडली आणि स्टेशनला उतरल्यानंतर हे मला पिकअप करायला आलं. त्यानंतर घरी गेलो. गँगला सांगितलं तू खेळ म्हणून. थोडी खेळल्यानंतर तिचा अभ्यास वगैरे घेतला आणि मग मी चपात्या वगैरे बनवून घेतल्या. भाजी वगैरे तर यांनीच बनवली, पीठ पण यांनीच भिजवून ठेवलेलं. फक्त 2 चपात्या केल्या. गॅनूला जेवायला दिलं आधी. त्यानंतर मी धुतलेले कपडे वगैरे काढले, पदाच्या घड्या वगैरे घातल्या आणि जे कपडे होते रात्रीच धुवून टाकते, कारण की सकाळी जास्त लेट होतं. त्यामुळे म्हटलं मग रात्री धुतलेलं जरा बरं पडतं, कारण की सकाळी उठून गॅनूला स्कूलची वगैरे तयारी पण करावं लागते आणि प्लस मग जिमला वगैरे जाणं, स्वयंपाक बनवणं हे पॉसिबल नाही होत. म्हणून रात्रीच कपडे वगैरे धुतलं तर सकाळी जरा बरं पडतं. आणि त्यानंतर मग गॅनूची बॅग जी होती स्कूलसाठी मॉर्निंगचं, तिची बॅग वगैरे पॅक केली. तर आफ्टर ऑफिसचं असं माझं पूर्ण रुटीन होतं. कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. भेटूया पुन्हा उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.